नमस्कार मित्रांनो, जीएमसी सांगली आणि मिरज या भरतीचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजेच की बघा तात्पुरती गुणवत्ता यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रिझल्ट बघितला नसेल, तर रिझल्ट कशाप्रकारे बघायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सोबतच बघा ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी समोरील प्रक्रिया काय असू शकेल, या संदर्भात मी महत्त्वाची माहिती जी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 30/3/2026 म्हणजेच की बघा या तारखेला जर बघितलं तर एक नवीन सूचना जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिझल्ट संदर्भात. यामध्ये बघा संपूर्ण जी माहिती आहे इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय, मुंबई अधीनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली, आरोग्य शिक्षक पथक तासगाव यांच्या आस्थापनेवरील गट ड म्हणजेच की बघा वर्ग 4 संवर्गातील विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. म्हणजे की बघा जेवढे काही तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे त्या संदर्भात बघा गट ड ची जे विविध पदे जी आहे ते भरण्यात आलेली होती. सदर जाहिरातीस बघा अनुसरून सरळ सेवा भरती प्रक्रियेची परीक्षा जी आहे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरूपात IBPS या कंपनीमार्फत म्हणजेच की बघा CBT घेण्यात आलेली होती. आता बघा सदर गट ड म्हणजेच की वर्ग 4 परीक्षेत 45% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजेच की बघा लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स कॅडर वाईज खालील नमूद लिंकवर प्रसिद्ध करण्यात देण्यात आलेली आहे. आता बघा जे काही तुम्हाला इथे 2 लिंक देण्यात आलेल्या आहेत, जे की तुम्ही इथे बघू शकता www.sangli.gov.in आणि gmcmiraj.education.in या वेबसाईटवरती जर बघितलं तर संपूर्ण जे रिझल्ट बद्दलची माहिती आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अजूनपर्यंत ज्या कोणा विद्यार्थ्यांनी ही माहिती बघितली नसेल, त्यासोबत बघा रिझल्टची PDF बघितली नसेल, तर बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मी दिलेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल जॉइन केलेलं नसेल, तर बघा टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. त्यावरती तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकाल. आता बघा जीएमसी मिरज म्हणजे की ग्रुप डी ची जे क्लास 4 ची कंबाईनची जे रिझल्ट बद्दलची माहिती आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. सोबतच बघा संपूर्ण जे रिझल्टची माहिती आहे तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे. त्याची पण माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. आता प्रत्येक पदानुसार किती कट ऑफ गेलेला आहे, सोबतच बघा किती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्याची माहिती आपण बघूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज म्हणजेच की बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या भरतीचा जो निकाल आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता बघा पोस्ट जर बघितली तर क्लास 4 सर्वंट या पदाचा निकाल तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता बघा संपूर्ण जर माहिती बघितली तर बघा कॅटेगरी जर बघितली कंबाईन आहेत म्हणजे की बघा संपूर्ण जे कॅटेगरी इथे देण्यात आलेल्या आहेत. आता इथं बघा तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाइड केलेलं होतं, डेट ऑफ बर्थ, तुमचे नाव. समोर बघा तुम्हाला इथं प्रत्येक सेक्शनमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे 50 पैकी आणि टोटल जर बघितलं तर इथं संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. संपूर्ण जी माहिती आहे रिझल्ट बद्दलची यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा क्लास 4 सर्वंट या पदासाठी जर बघितलं तर हायेस्ट जो विद्यार्थी म्हणजे की टॉपर आहे त्याला बघा 186 एवढे गुण मिळालेले आहे. तर तुम्हाला जर बघितलं तर संपूर्ण जे रिझल्ट बद्दलची माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येक टॉपर तुम्ही इथं बघू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता बघा संपूर्ण जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे आणि सूचनामध्ये सांगण्यात आलेलं होतं की ज्या कोणी विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले असतील, तर अशाच विद्यार्थ्यांची जे नाव आहे तुम्हाला तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये जे बघायला मिळणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना 45% गुणांपेक्षा कमी मार्क असतील म्हणजे की बघा 90 गुणापेक्षा कमी जर मार्क मिळालेले असतील तर अशा विद्यार्थ्यांचे नाव जे आहे तुम्हाला या यादीमध्ये बघायला मिळणार नाही आहेत. तुम्ही इथं बघू शकता क्लिअरली की ज्या विद्यार्थ्यांना 90 पर्यंत मार्क आहे आणि 90च्या वरतीच मार्क आहे तर अशाच विद्यार्थ्यांचे नाव जे तुम्हाला इथं या लिस्टमध्ये बघायला मिळणार आहे. कारण की यामध्ये जर बघितलं तर आधीच नोटिफिकेशनमध्ये क्रायटेरिया मेन्शन केलेला होता की मिनिमम जर बघितलं तर 45% गुण अनिवार्य असेल. ज्या कोणी विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीमध्ये असेल त्यामध्ये जर बघितलं तर 90% गुण जे आहे म्हणजे की बघा 45% गुण घेणे अनिवार्य आहे. आता बघा पोस्ट जर बघितली डार्क रूम अटेंडंट तर बघा या पदासाठी जर बघितलं हायेस्ट विद्यार्थी जो आहे 188, त्यानंतर बघा 186 अशा प्रमाणात जर बघितलं तुम्हाला इथं टॉपर जो आहे इथं बघायला मिळणार आहे.
तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला होता त्या पदाबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे या रिझल्टच्या पीडीएफमध्ये देण्यात आलेली आहे. आता ही जी पीडीएफ जी आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. टोटल जर बघितलं तर बघा नंबर ऑफ पेजेस म्हणजे बघा 96 पेजेसची पीडीएफ आहे. अशाच प्रकारे जर बघितलं तर बाकी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्यांची पण रिझल्टची माहिती जी आहे तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाणार आहे. त्याची पण बघा पीडीएफ जे आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याच्या समोरची प्रक्रिया काय असणार आहे. आता बघा ही जी रिझल्टची जी माहिती आहे ती कंबाईन रिझल्ट बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा प्रत्येक कॅटेगरी वाईज जर बघितलं तर वेगवेगळी जे रिझल्टची जी माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली नाही आहे. आता बघा तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा होत्या त्यानुसार जर बघितलं तर मेरिट लिस्ट जर बघितली कॅटेगरी वाईज लागण्याचे चान्सेस आहेत. ते जर लागले त्यानंतर जर बघितलं तर तुमची डीव्हीची प्रक्रिया होणार आहे. म्हणजे की बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता ज्या विद्यार्थ्यांची निवड केल्या जाणार आहे तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला कोणते लागणार आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगणारच आहे. त्यासाठी बघा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या भरती संदर्भातील वेळोवेळी माहिती जी आहे तुम्हाला मिळत राहील. आणि या निकालामध्ये तुमचे नाव जर असेल तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून बघा तुमचे सिलेक्शन होऊ शकेल की नाही याची माहिती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वाची रिझल्ट बद्दलची माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर बघा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत निकाल बघितला नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते रिझल्ट बद्दलची माहिती बघू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.